नमस्कार मैत्रिणींनो, घरच्या सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खुरासनी या रानभाजीची अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत। या भाजीला बऱ्याच ठिकाणी कोलू रानभाजी म्हणतात, काही ठिकाणी कलमी म्हणतात, हिला अनेक नावं आहेत। तर तुमच्या एरियात तुमच्याकडे हिला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून कळवा, कारण ही भाजी अगदी पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे। तर लगेच हिला बनवूया आणि बनवायला देखील अगदी सोपी आहे। सर्वात आधी मी हिला साफ करून घेतलेलं आहे, स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी मी कढई गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत, साधारणतः 2 ते 3 चमचे। आता तेल अगदी कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत आणि 1 चमचा जिरं घालणार आहोत। सोबत बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत। जिरं मोहरीला अगदी छान तडतडू देणार आहोत आणि मग त्यात 2 ते 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत। आता या सर्वांना आपण अगदी छान तेलात परतून घेणार आहोत। यामध्ये आपण हळद घालायची आहे, साधारणतः अर्धा चमचा, आणि याला व्यवस्थित मिक्स करून यामध्ये बारीक चिरलेला आपण कांदा घालणार आहोत। आता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता कांद्याला आपण गोल्डन होईपर्यंत परतायचं आहे। कांदा एकदा व्यवस्थित शिजला की यामध्ये आपण ही रानभाजी व्यवस्थित चिरून घालणार आहोत आणि व्यवस्थित हिला यामध्ये परतून घेणार आहोत। आता आपण ही भाजी शिजायची वाट बघणार आहोत आणि हिला शिजवण्यासाठी आपण हिला पुन्हा पुन्हा परतत राहणार आहोत। आणि पालेभाज्यांमध्ये, रानभाज्यांमध्ये खूप प्रमाणात फायबर असतं, जे की आपल्या डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि रानभाजींचं सेवन केलं पाहिजे, जे की आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर ही भाजी खूपच महत्त्वाची आहे। आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपली भाजी तर व्यवस्थित शिजलेली आहे, पण भाजीला पाणीसुद्धा सुटलं आहे। आता या ठिकाणी आपण भाजी व्यवस्थित शिजेपर्यंत हिला झाकणार आहोत आणि मध्ये मध्ये आपण जरा झाकण काढून हिला परतवणार आहोत, नाहीतर मग ही खाली चिटकण्याची शक्यता आहे। आता मी याच्यात थोडं पाणी राहू दिलेलं आहे, कारण या ठिकाणी मी भाकरीसोबत सर्व करणार आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। आता मी या ठिकाणी पाणी ठेवलं आहे, तुम्ही ते पाणी आटवूसुद्धा शकतात। बाय बाय।